कृषी क्षेत्रात विविध योजनांचा जलद गतीने लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी खातेदारांना फार्मर आयडी मिळणार आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावी असे आवाहन जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी केले आहे। यामध्ये पीएम किसान सन्मान योजना, पीक विमा योजना, पीक कर्ज नुकसान भरपाई, अनुदान डीबीटी द्वारे वाटप, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती, पिकाबद्दल सल्ला व विविध योजनांच्या लाभाचा यात समावेश आहे। फार्मर आयडी करण्याकरिता गावातील नजीकच्या तलाठी, महा ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, CSC चालक यांच्याकडून नोंदणी करून घ्यावी। यासाठी केवळ आधार कार्ड व आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक आवश्यक असून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून शासकीय लाभाच्या योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, जळगाव जामोद। व महाराष्ट्र महसूल व वन विभाग 16 डिसेंबर 2024 पासून शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबवित आहे आणि त्या दृष्टिकोनातून 20 जानेवारीपासून कॅम्प मोडवर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचं काम चालू आहे। सदर योजनेच्या मार्फत म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करणे आणि शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचा फायदा असा आहे की पेरलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे किंवा त्याचे क्षेत्र निश्चित या माध्यमातून जे कर्ज वाटप आहे त्याला सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळेल। तसेच 7/12 सोबत आधार कार्ड जोडण्यात येतील, जेणेकरून मग भविष्यात वारंवार त्यांना जे KYC करावं लागतं ते करावं लागणार नाही। जे PM किसान योजनेसाठी सुद्धा फार्मर आयडी हे अनिवार्य आहे। तरी माझी अशी विनंती आहे की संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यामधील शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यावी, जेणेकरून त्यांचे लवकरात लवकर फार्मर आयडी तयार होतील व भविष्याच्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना प्राप्त होईल। फार्मर आयडी तयार करण्यासाठी कोणतेही शुल्क CSC सेंटर मार्फत आकारले जाणार नाही। त्यांना प्रत्येक नोंदीमागे स्वतंत्रपणे शासनाकडून मदत या बाबतीत होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी CSC सेंटरवर कोणतेही पैसे किंवा शुल्क देण्याची आवश्यकता नाही।